डॉक्टर नितीन विश्वनाथ ढेपे यांच्याबद्दल एक छोटासा त्यांच्या कामाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख घेणारा राईटअप आम्ही लिहिलेला आहे आणि त्यातून त्यांच्या कामाची ओळख होईल. तुम्ही आपणाला वाचून दाखवते आणि नंतर लगेचच आपण मुलाखतीला सुरुवात करूया. डॉक्टर नितीन विश्वनाथ ढेपे, स्किन सिटी या त्वचारोगावर उपचार करणाऱ्या सुप्रसिद्ध क्लिनिकचे जनक, स्किन सिटी या पदव्युत्तर प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक. भारतात 15,000 त्वचारोग तज्ज्ञ आहेत, पण DNB डर्मेटॉलॉजीची मान्यता असलेल्या फक्त 2च संस्था आहेत. स्किन सिटी ही त्या 2मधली एक. सोलापूरमध्ये त्यांनी त्वचारोगाची प्रॅक्टिस सुरू केली आणि देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी ख्याती प्राप्त केली. लेसरसारखं आधुनिक तंत्रज्ञान मुंबई पुण्याच्या आधी त्यांनी सोलापूरमध्ये उपलब्ध करून दिलं. परदेशातील डॉक्टर सोलापूरमध्ये प्रशिक्षणाला आणण्याची किमया डॉक्टर नितीन ढेपे यांनी साध्य केली. लेझर विषयात देशातच नाही तर परदेशामध्ये आपला ठसा उमटवून त्यांनी लेझरमॅन ऑफ इंडियन डर्मॅटॉलॉजी हा खिताब स्वकर्तृत्वावर प्राप्त केला. ज्या गोष्टीला स्पर्श करू तिचं रूप पालटून टाकण्याची क्षमता असणारे काही मोजके मिडास असतात, अशा विलक्षण अवलियांमध्ये डॉक्टर ढेपे हे एक. त्वचारोग ही शाखा आज लोकप्रिय आणि पेज 3ची शाखा झाली आहे, पण ज्या काळामध्ये डॉक्टर ढेपे यांनी डर्मॅटॉलॉजीला प्रवेश घेतला होता त्या काळात तिची अवस्था अत्यंत वाईट होती. नाईलाजानं विद्यार्थी या शाखेला जात, पण डॉक्टर ढेपेंनी प्रवेश घेतानाच ठरवलं होतं की या शाखेला मी सोन्याचे दिवस आणीन आणि डॉक्टर ढेपे यांनी ते करून दाखवलं. आज डर्मॅटॉलॉजी ही अत्यंत ग्लॅमरस वैद्यकीय शाखा झाली आहे. आज सर्वोत्तम गुण प्राप्त केलेले विद्यार्थी यात प्रवेश घेतात. या बदलामध्ये डॉक्टर ढेपे आणि त्यांच्या स्किन सिटीचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील अलीकडे त्वचारोग शाखेला प्रवेश घेतलेल्या किमान 1/3 डॉक्टरांनी स्किन सिटीकडे पाहून ही प्रेरणा घेतली आहे, हे सांगायला मला खूप अभिमान वाटतो. अणदूर या लहान खेड्यात डॉक्टर ढेपेंचा जन्म झाला. अतिशय सामान्य कुटुंब होतं. ढेपेंच्या वडिलांचं लग्न ते 8वीत असताना झालं आणि माझ्या आजीनं आणि आईनं मजुरी करून त्यांना शिकवलं, म्हणजे वडिलांना शिकवलं अशी आठवण ते नेहमी सांगतात. 4थी 7वीला शिष्यवृत्तीधारक, 10वी 12वीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये नाव आणि 99% गुण घेऊन MBBSला BJ वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश आणि तिथूनच MD स्किन असा त्यांच्या कर्तृत्वाचा चढता आलेख आहे. 4थीपासून पदवीपर्यंत शिष्यवृत्ती आणि शासकीय वसतिगृहात राहण्याची सोय, शासकीय महाविद्यालयात शिक्षण, यामुळे समाजाचं आपल्यावर ऋण आहे अशी भावना ते कायम बाळगतात. MDलाच असताना डॉक्टर ढेपे यांचा विवाह झाला आणि लग्नाचं कर्ज अंगावर झाल्यानं डॉक्टरांनी संध्याकाळी OPD चालवली. DTP टायपिंग करून त्यांनी पुस्तकं आणि फीचे पैसे जमवले. यात नुकत्याच लग्न होऊन आलेल्या योगिताची खंबीर साथ होती आणि मगाशी मी उल्लेख केला काही जण आता आले आहेत, पण MDला असताना योगिताचे दागिने सरांनी गहाण टाकले होते. त्वचारोग ही अतिशय मर्यादित क्षमता असलेली शाखा. 2000 साली सोलापूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर दिवस रात्र मेहनत करून त्यांनी त्याचा विस्तार केला. मुंबईनंतर पुण्यात सुद्धा नसलेला 35 लाखांचा डायोड लेसर त्यांनी 2000 साली सोलापूरमध्ये आणला. महिन्याला 40,000 उत्पन्न असताना 40 लाखांचा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोबाईल लेसर क्लिनिक ही अभिनव संकल्पना राबवली आणि 16 जिल्ह्यांमध्ये लेसर सुविधा पोहोचवली. डॉक्टरनीच पेशंटपर्यंत पोहोचायचं हा ध्यास घेऊन सकाळी एका गावामध्ये आणि संध्याकाळी एका गावामध्ये क्वालिस जीप घेऊन आणि त्यात लेझर मशीन घेऊन ते जात. अशी 10 दिवसांमध्ये 20 गावं, हे स्टॅटिस्टिक खूप महत्त्वाचं आहे. 10 दिवसात 20 गावं त्यांनी पिंजून काढली आणि 2003 ते 2007 या दरम्यान 4 लाख किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. मेहनत आणि युक्ती हेच भांडवल असा त्यांचा मंत्र होता. धीरूभाई अंबानीकडे कुठे होतं भांडवल असा त्यांचा प्रश्न. महिन्यातील 30 दिवस आणि दिवसाचे 18 तास काम आणि त्यासोबत व्यवसाय वाढीच्या नवीन नवीन युक्त्या, यामुळे अल्पावधीतच स्किन सिटी भारतातला अग्रगण्य ब्रँड बनला. 125 स्टाफसह महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये 10 ठिकाणी शाखा विस्तार झाला. डॉक्टरांनी मार्केटिंग कसं करावं, व्यवसायाची वृद्धी कशी करावी यावर मार्गदर्शन करणारे ते लोकप्रिय वक्ते आहेत. DNB डिप्लोमा इन डर्मॅटॉलॉजी
MD नंतरच्या लेझर फेलोशिप आणि इतर कोर्सेससाठी देशातून आणि परदेशातून आजवर शेकडो डॉक्टरांनी स्किन सिटीमध्ये प्रशिक्षण घेतलं आहे. डॉक्टरांनी अनेक टेक्स्टबुकमध्ये लेझर विषयावर लेखन केलं आहे. 200पेक्षा जास्त इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये आणि 1000पेक्षा जास्त नॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांची व्याख्यानं झाली आहे. डझनभर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वैद्यकीय संघटनांमध्ये त्यांना फेलोशिप आहे. अमेरिकन सोसायटी फॉर डर्मॅटॉलॉजी सर्जरी या संस्थेचे ते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. 18हून अधिक देशात त्यांची व्याख्यानं झाली आहेत. लेझर संबंधित 40पेक्षा जास्त टेक्नॉलॉजी स्किन सिटीमध्ये वापरली जातात आणि त्यातील 15हून जास्त टेक्नॉलॉजीज भारतात पहिल्यांदा लॉन्च करण्याचा मान स्किन सिटीला जातो. मला वाटतं टाळ्या जोरात व्हायला पाहिजे. मला कर्तृत्व वाचताना दम लागतोय, ते करताना काय झालं असेल मी कल्पना नाही करू शकत. हैदराबादमधील LV प्रसाद आय इन्स्टिट्यूट या भारतातल्या सर्वोत्तम संस्थेत डोळ्याच्या प्लास्टिक सर्जरी विभागामध्ये ते मानद प्रशिक्षक आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये स्किन सिटी पुणे हे सलग 5 वेळा सर्वोत्तम ठरलेलं आहे. स्किन सिटीच्या पुण्यात 2, मुंबईत 2, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर, विजापूर, गुलबर्गा येथे शाखा आहे आणि या शाखा 50पर्यंत विस्तार करण्याचा डॉक्टरांचा संकल्प आहे. मला एक गोष्ट इथे खूप आवर्जून सांगावीशी वाटते आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यावं असं वाटतं की ते फेमिना, मिस इंडिया आणि यासारख्या सौंदर्य स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून जातात. त्यांच्याकडे अनेक मॉडेल्स स्किनसाठी किंवा सिनेतारका स्किनसाठी येत असतात की कारण भांडवलच सौंदर्य आणि दिसणं, त्यामुळे डॉक्टर आम्हाला सुंदर दिसायचं आहे. पण डॉक्टरांचं वैशिष्ट्य हे आहे की ते मॉडेलवर, सिनेतारकांवर ज्या आत्मीयतेने आणि महत्त्व देऊन उपचार करतात त्याच आत्मीयतेने किंबहुना कदाचित त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व देऊन वाडी वस्तीवरून आलेल्या गरीबातल्या गरीब रुग्णावर सुद्धा ते त्याच आत्मीयतेने उपचार करतात. याच डावी कॉस्मेटॉलॉजी या संकल्पनेवर त्यांनी लिहिलेल्या डॉक्टर मला सुंदर दिसायचं आहे या पुस्तकाला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या बोलण्यात उल्लेख आला, ते अप्रतिम वाचक आहेत, उत्तम रसिक आहे आणि नुसते वाचक आणि रसिक नाही तर डॉक्टर ढेपेंचं मला स्वतःला जाणवलेलं एक वैशिष्ट्य की जे काही आपण बोलतो ते प्रेम असेल, करुणा असेल, माणुसकी असेल, औदार्य असेल, ते आपल्या कृतीत दिसलं पाहिजे. बोलाचाच भात आणि बोलाची कढी ही काही उपयोगाची नाही आहे. तर जिथे जिथे साहित्यविषयक काही चांगले कार्यक्रम असतील डॉक्टर प्रायोजक म्हणून उभे राहतात. GA कुलकर्णी हे त्यांचे अत्यंत आवडते कथालेखक. 5 वर्ष पुण्यामध्ये त्यांचा महोत्सव भरला होता GA कुलकर्णींच्या साहित्याचा आणि तो महोत्सव डॉक्टर नितीन ढेपेंच्या स्किन सिटीनं प्रायोजित केला होता. एक अत्यंत व्यक्तिगत आठवण मी इथे सांगेन की माझ्या संस्थेतर्फे मी राजहंस प्रकाशनाचं लेखन शिबिर भरवलं होतं. राजहंस प्रकाशन म्हणजे असं मराठीतलं डॉन मानलं जातं, अमिताभ बच्चन किंवा डॉन, आणि त्याचे सगळे 4 संपादक. आणि मी डॉक्टरांकडे गेले, म्हटलं तुम्ही साहित्याचे रसिक आहात तर याला तुम्ही प्रायोजकत्व द्या. आणि काही आढेवेळेने दिलं आणि नुसतं देऊन थांबले नाही, त्या कार्यक्रमामध्ये स्वतः विद्यार्थी म्हणून 2 दिवस फुल डे लेखन कार्यशाळा डॉक्टरांनी अटेंड केली. शेवटच्या भागाकडे येते आहे. डॉक्टर ढेपे ज्या समाजात जन्मले त्या गुरव समाजासाठी नोकरी, शिष्यवृत्ती, कर्ज यासाठी संत कशिबा आर्थिक महामंडळ मागील वर्षी मंजूर झालं आणि यात 50 कोटींचा निधी मंजूर झाला. त्या राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या अधिवेशनाच्या यशस्वीतेमध्ये डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. मला वाटतं डिसेंबरमध्ये हे अधिवेशन झालं होतं सोलापूरला आणि देवेंद्र फडणवीस त्याला उपस्थित होते. त्यात डॉक्टरांचा मोठा वाटा आहे. डॉक्टर ढेपे हे शेतकरीसुद्धा आहे. औषधी वनस्पती लागवड करण्यासाठी त्यांनी 100 एकर जमीन घेतली आहे. आयुर्वेदिक औषधं आणि कॉस्मेटिक निर्मितीचा मोठा प्रकल्प यावर उभा राहत आहे. लॉकडाऊनच्या काळात डॉक्टरांनी पनवेल येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 23 एकर जमीन घेतली आणि बांधकामाचा मेडिपोर्ट नावानं व्यवसाय सुरू केलेला आहे. यातला 300 फ्लॅटचा पहिला टप्पा हा फक्त डॉक्टरांसाठी राखून ठेवलेला आहे. देशभरातल्या डॉक्टरांसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सल्लागार म्हणून मेडिपोर्ट काम करणार आहे. काल रात्रीच मी त्यांच्याशी बोलत होते, म्हटलं कशाला तुम्ही हे आता नवीन करत आहात बांधकाम आणि हे, म्हणजे गरज काय?
मग त्यांनी ते जे उत्तर दिलं ते खूप लॉजिकल होतं आणि मला पटलं. ते म्हणाले कुठल्याही डॉक्टराचा मेंदू हा दवाखाना आणि पेशंट्समध्ये इतका ऑक्युपाईड असतो, इतका व्यग्र असतो की त्याला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, वेल्थ मॅनेजमेंटसाठी वेळ राहत नाही. आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्रासाठीचा एक खात्रीचा रिअल इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, डॉक्टरांसाठीचा म्हणून रिअल इस्टेट फंड काढणे आणि क्षमतेनुसार गुंतवणुकीसाठी कन्सल्टन्सी देणे हा मेडिपोर्टचा उद्देश आहे. या निमित्तानं मी असंही आवाहन करेन की जरूर सर्व डॉक्टरांनी त्याचा लाभ घ्यावा. आज डॉक्टर वयाची 50 वर्ष पूर्ण करत आहेत आणि कुठलीही समृद्ध पार्श्वभूमी नसताना हा जो इथवरचा प्रवास आहे त्याचं एक वेगळं आणि स्वतंत्र महत्त्व आहे. डॉक्टरांचा जज्बा सगळ्यांनीच अनुभवला असेल आणि त्यानुसार आज ते हेच म्हणत असतील कि सितारों के आगे जहाँ और भी है, अभी जिंदगी के इम्तिहा और भी है. डॉक्टर, पहिला प्रश्न अधिक वेळेला त्याच्या आधी सांगतो की मला असं समोर बसून ऐकून घ्यायची अशी म्हणजे सवय लहानपणापासून. काहीतरी चुकलं, आगाऊपणा केला की आई अशी बसवून म्हणजे 10 मिनटं असं रागावायची आणि मी असं मान खाली घालून ऐकायचं. शिक्षक लोक काही चुकलं की ढेपे तुझे कान लांब झाले म्हणून असं 10 मिनटं ते बसून मला ऐकवायचे. आणि घरी तर रोजच 10 मिनटं 20 मिनटं ऐकून घ्यावं लागतं. तर तसं त्यापेक्षाही जास्त ऑकवर्ड मला म्हणजे माझ्याबद्दल चांगलं ऐकताना व्हायला लागलेलं आहे. असं 10 मिनटं बसून आपल्याबद्दल चांगलं ऐकणं जरा हे फारशी सवय नाही मला. आणि वसुंधराचे आभार त्याबद्दल. कुठल्याही सुसंस्कृत आणि सेन्सिटिव्ह माणसाला स्वतःबद्दलचं कौतुक ऐकताना अवघडल्यासारखं होतं. पण डॉक्टर, तुम्ही ते खरोखर डिझर्व करता. मी अधिक वेळ न घालवता पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की अनेक सन्मान पुरस्कार तुम्हाला आजवर मिळालेले आहेत. या क्षणाला तुम्हाला कुठला पुरस्कार आठवतो? आत्ता एक स्लाइड हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा पुरस्कार. ते सर्टिफिकेट ठेवायचे डॉक्युमेंटचे फाईल फोल्डर आहे आणि ती मला बक्षीस मिळाली होती. आणि ती कधी मिळाली त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे. लहानपणी मला बोलता येत नव्हतं. मी प्रचंड तोतरा होतो. अगदी बालवाडीमध्ये असतानाच माझं बोलणं गेलं आणि बोलणं सुरू करताना जसा घासलेट घातलेल्या गाडीला जेवढा वेळ लागणार नाही त्यापेक्षा जास्त वेळ मला वाक्य सुरू करायला लागायचा. अगदी जर मला आई म्हणायचं असेल तर म्हणजे आई यापेक्षा सुद्धा लांब, याच्या डबल पॉज धरा, असं प्रत्येक वाक्याला सुरुवात करताना मला एवढा वेळ लागायचा. सर्व मित्र हसायचे आणि त्यामुळे मित्रामध्ये मिसळायचं नाही, खेळायला जायचं नाही, बोलता येत नाही. त्यामुळं माझ्याकडे एकमेव मार्ग होता तो म्हणजे वाचनाचा. त्यामुळे लहानपणी मी तशी हजारो पुस्तकं वाचून म्हणजे 3-3.5 पुस्तकं वाचली असतील. दिवसाला 2.5 पुस्तकं हा माझा नियम असायचा. 4थी-5वी पासून ते 9वी पर्यंत. आणि वर्गामध्ये 2 तासाच्या मध्ये प्रार्थना बुडवून गणित सोडवायला दिली तर त्याच्यातून म्हणजे सोडवायचं आणि मधल्या काळात पुस्तकं वाचायची. सर्व गणित वेळेत सोडून सुद्धा मधल्या काळामध्ये अवांतर पुस्तक वाचल्याबद्दल मला शिक्षकांनी बाकडावर उभं केलेलं आहे बऱ्याचदा. तर ती वाचनाची आवड त्या बोलता न येण्यामुळं म्हणजे त्या वाचनामध्ये मी गुंतलेलो होतो. आणि आत्मविश्वास नाही कोणाशी. अगदी घरी मामाला नातेवाईक जरी आले तरी मला त्यांच्याशी म्हणजे बोलता यायचं नाही, कारण ते नाव विचारतील, मला बोलता येणार नाही. त्यामुळे मी लपून बसायचो घरी, अगदी नातेवाईक जरी आले तरी. आणि तिथून मग जी सुरुवात झाली घरी, एकदा म्हणजे मी तमाशा केला की तुम्हाला माझी काळजी नाही आहे, उपचार करत नाही. तरी डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांना सांगितलं जिभेत काय दोष नाही आहे, तुम्ही असा सराव करा म्हणजे होईल. आणि आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा मला एकटं वाटलं ते त्या दिवशी, कारण मला दोष द्यायला दुसऱ्या कोणाला चान्स नव्हता. मला बोलता येत नाही, डॉक्टर म्हणतात तुम्ही प्रयत्न करा. आणि तिथून मी ठरवलं की आपण प्रयत्न करायचं. म्हणजे मग वर्गामध्ये मी हात वर करायला सुरुवात केली. उत्तर द्यायला उभं राहिलं की एक वाक्य, एक शब्द, 2 शब्द व्हायला 1-2 मिनिट लागायचे. एक वाक्य पूर्ण करायला 3-4 मिनिटं लागायचे. बाकीचे शिक्षक म्हणायचे ठीक आहे तू बस.
दुसऱ्याला बोलू देत. आणि एक शिक्षक जे ज्यांनी मला वर्गामध्ये आवर्जून माझं उत्तर पूर्ण होईपर्यंत, ठीक आहे तू बोल, बरोबर आहे, अख्खा वर्ग असायचा, पण नाही तू बोल, बरोबर आहे, 8-8 मिनटं 10-10 मिनटं एका प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी वर्ग थांबून माझ्याकडून ते म्हणजे बोलवून घ्यायचे, ते म्हणजे आमचे नाना गुरुजी किंवा भवी कुलकर्णी गुरुजी. त्यामुळे मी त्यांना आयुष्यभरामध्ये म्हणजे बोलविता गुरु, मला बोलायला शिकवणारा गुरु म्हणजे नाना गुरुजी. अजूनही म्हणजे मी हे श्रेय त्यांचंच आहे. आणि मग 9वी-10वीपर्यंत मला एक वाक्य बोलायला यायला लागलं. 10वीला मेरिटला आलो, 11वीला शाहू कॉलेजला लातूरला गेलो, तेव्हा मग आमचा आत्मविश्वास एकदम हायवर, आपण मेरिटवाले, 99% वाले, 98% वाले, आणि तिथून त्या आत्मविश्वासातून बोलणं सुरू झालं. आणि एक वाक्य मला हळूहळू बोलता यायला लागलं. आणि MBBSला 200 विद्यार्थी, BJ मेडिकल कॉलेजमध्ये 200 विद्यार्थ्यांच्या सर्व 5च्या 5 बॅचमध्ये सेमिनारमध्ये, तो सुद्धा मला अचानक टॉपिक मिळाला. मी होतो बॅच रिप्रेझेंटेटिव्ह, ती एक मुलगी आजारी पडली आणि तिचा टॉपिक मी घेतला, आदल्या दिवशी तयारी केली आणि सेमिनारला उभं राहिलो. आणि त्या सेमिनारला मला पहिलं प्राईज मिळालं BJ मेडिकल कॉलेजमधल्या 200 विद्यार्थ्यांच्यामध्ये. ते हे डॉक्युमेंटची फाईल, ज्याला एकही शब्द बोलता येत नव्हता, त्याला MBBSच्या BJ मेडिकल कॉलेजच्या 200 विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याबद्दलचं पहिलं प्राईज मिळालं. हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्राईज आहे. बाकीचे कितीही पुरस्कार मिळाले असतील तरी हा माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप झगडून मिळवलेला हा पुरस्कार आहे बोलण्यासाठीचा. मला असं वाटतं की हा जो चाचपडण्याचा, ठेचकाळण्याचा, भेदरलेपणापासून निर्भयतेकडे आणि गोंधळलेपणापासून स्पष्टतेकडे जाण्याचा प्रवास आहे. डॉक्टर, ते मूल उभं राहिलं माझ्यासमोर की पाहुणे येतात, बोलता येत नाही म्हणून जे लपून बसलेलं आहे आणि वर्गामध्ये खूप वेळ लागतो म्हणून शिक्षक बसवून ठेवतात आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या शिक्षकांनी बोलतं केलं ते भगीरथ कुलकर्णी सर आहेत. मला असं वाटतं भगीरथ कुलकर्णी सरांसाठी आपण जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण भगीरथ कुलकर्णी सरांनी त्यावेळेला जर तो पेशन्स दाखवला. नाना गुरुजी तुम्ही उभे राहा म्हणजे मग दिसाल आम्हाला. डॉक्टर साहेब, मला एक सांगा, मला प्रसंग तो आजही लख्ख आठवतोय. माणिक चौकातलं क्लिनिक सुरू करायचं होतं आपलं, आणि आधी भाड्याची जागा होती आणि त्याच्या समोरच्या एका बिल्डिंगमध्ये आपण थोडीशी मोठी जागा घेतली आणि ते सगळं शिफ्टिंगचा, त्याच्या उद्घाटनाचा तो सगळा प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. तिथून झालेला हा प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापून गेलेला आहे. म्हणजे अणदूर ते सर्वदूर असा डॉक्टरांचा हा प्रवास झालेला आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मुळात डर्मॅटॉलॉजीसारखा एक थोडासा दुर्लक्षित भाग तुम्हाला का निवडावासा वाटला, आणि तिथून ही सगळी जी आत्तापर्यंतची वाटचाल आहे या क्षेत्रातली, त्याचे नेमके काही टप्पेसुद्धा मला ऐकायला नक्कीच आवडेल. MBBS नंतर त्यावेळची सर्वात इलाइट ब्रँच जी होती, ज्याला खूप चांगले मार्क मिळायचे, तर त्याला टॉपची ब्रँच होती पिडियाट्रिक्स, बालरोगतज्ञ. आणि त्यावेळेला माझं लग्न झालेलं होतं, घरून एक पैसा घ्यायची नाही अशी माझी प्रतिज्ञा होती. स्वतः काम करून घर चालवायचं आणि MDचे पैसे भरायचे. तर तेव्हा PG सीटच्या 2 प्रकार होते, एक गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये. प्रायव्हेटमध्ये 50% सीट मेरिटवर भरल्या जायच्या, पण त्याची फी होती वर्षाला 30,000. आणि मला पिडियाट्रिक मिळत होतं, पण प्रवरामध्ये वर्षाला 30,000 फी भरायची माझी ऐपत नव्हती. डोनेशन 3 लाख, फी 30,000, आणि जर हेच BJ मेडिकल कॉलेजला मिळालं तर 6,000. तर मला 30,000 फी परवडत नाही, त्यामुळे मी MD पिडियाट्रिक सोडून दिलं. माझ्यानंतर 6 मार्क कमी असणाऱ्या मुलाला ते मिळालं. आणि आयुष्यात सर्वात जास्त ज्याला जखमी झालो, अपमानित झालो, तो त्या दिवशी. म्हणजे लहानपणापासूनची अशी सवय होते की अंदूरमध्ये शाळेमध्ये मेरिटचंच वातावरण, तू गुरुजीचा मुलगा असला तरी सर्वात जास्त छड्या मीच खायचो,
आणि जास्त कान हुशार आहेस, कान लांबू देऊ नको असं ऐकत ऐकत आलेलं. पण आपण अभ्यास केला तर मात्र आपल्याला रँक मिळते. शाहू कॉलेजनं पण लातूरमध्ये तोच आत्मविश्वास दिला, आपण मेहनत केली तर आपल्याला रँक मिळते. त्या बॅकग्राऊंडवर मला आपली हुशारी आणि मेहनत असली की आपण आयुष्यात काहीही करू शकू हा आत्मविश्वास मला लातूरमध्ये, अंदूरमध्ये आणि BJ मेडिकल कॉलेजमध्ये आलेला होता. आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा ही कॅपिटेशन सिस्टीम आली तेव्हा 30,000 रुपये मला अफोर्ड नाही झाले म्हणून मला म्हणजे हवी असलेली ब्रँड सोडावी लागली. आणि तेव्हा सगळ्यात BJ मेडिकल कॉलेजला 6,000 फी आहे आणि स्टायपंड पण 4,000 मिळायचा. प्रायव्हेट कॉलेजला स्टायपंड 1,500 मिळायचा. तर केवळ तेवढ्यासाठी मला ती ब्रँड सोडावी लागली. आणि याचा म्हणजे खूप खूप खोलवर जखम मला झालेली. म्हणजे मला 30,000 रुपयासाठी सोडावं लागलं. तर आयुष्यामध्ये मी हे सिद्ध करून दाखवेन की ब्रँच कुठलीही असेल पण मी जिथं असेल तिथं काहीतरी करून दाखवेन. खरं म्हणजे तो सुदैवी क्षण होता. नाही तर ती जी जखम झाली किंवा आपल्याला काही पैशांमुळं, काही 1,000 रुपयांच्यामुळं आपल्याला MDची ही डिग्री सोडावी लागली म्हणजे आणि आपल्याला पिडियाट्रिकच्या ऐवजी डर्मॅटॉलॉजी घ्यावं लागलं. आणि त्याची भरपाई म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं तर की जेव्हा आमचं 20 वर्षानंतर रियुनियन झालं BJ मेडिकल कॉलेजचं, पूर्ण जगभरातून आमचे बॅचमेट एकत्र आले आणि तेव्हा मग सर्वांनी ओळख करून दिली की मी इथं आहे, मी तिथं आहे, अजून माझा मुलगा 4थीला आहे, मी आता प्राध्यापक होणार आहे, मी अमुक करणार आहे, मी तमुक करणार आहे. तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण बॅचमध्ये सर्वात जास्त अचिव्हर हा मी होतो. त्यावेळी मी अजून लोक शिक्षक प्राध्यापक व्हायची इच्छा धरत होते. त्यावेळी मी एका PG इन्स्टिट्यूटचा हेड होतो. माझ्या अंडर 4 DNBच्या सीट होत्या. माझे 10 क्लिनिक होते. बिझनेस वाईज खूप मोठा बिझनेस मी उभा केलेला होता. आणि तेव्हा की मला वाटलं होतं की हां म्हणजे मी जो काही धावलो, मी जो काही पळालो आणि इथंपर्यंत आलो ते केवळ मला प्रूव्ह करायचं होतं की माझ्या वर्गामधला कुणीही पिडियाट्रिक झाला असेल, कुणीही हार्ट स्पेशालिस्ट झाला असेल, न्यूरोलॉजिस्ट झालेला असेल, कार्डियक सर्जन झालेला असेल, त्या सर्वांच्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप चांगलं अचीव केलेलं होतं. हे मला 20 वर्षानंतरच्या त्या रियुनियनमध्ये कळलं. आणि त्यानंतर मी थोडा शांत झालो. का तर 30,000 रुपयासाठी मला ब्रँच सोडावी लागली होती. पण मी मात्र 20 वर्षाच्या शेवटी सर्व 200 विद्यार्थ्यांच्या, सर्व 200 कलिगपेक्षा मी बराच पुढं होतो. आणि त्यानंतर मी थोडासा शांत झालो. मग मला आता तुम्ही बोलत असताना नवीन प्रश्न सुचला, स्क्रिप्टच्या बाहेरचा प्रश्न येतो की एकूणच तुमच्या लहानपणापासून अशी जिद्द दिसते की जसं 30,000साठी सोडावं लागलं तर मग आपण जे करू त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ. तर हा जो काही जज्बा आहे, मला त्या ओळी इथे म्हणण्याचा मोह आवरत नाही, त्या तुमच्यासाठी लागू होतात की जिन मुश्किलों में मुस्कुराना हो मना, उन मुश्किलों में मुस्कुराना धर्म है, जिस वायु का दीपक बुझाना ध्येय हो उस वायु में दीपक जलाना धर्म है. तर हा जज्बा जो आहे हा जेनेटिकल आहे, पुस्तकातून आला, ओरिजिनल होता, मिळवता येतो का, प्राप्त करता येतो का? नाही बऱ्याचदा असं म्हणतात की तुम्ही इतक्या अडचणीतून इथंपर्यंत आला वगैरे. मी स्वतःला खूप मोठ्या कष्टातून, अडचणीतून वगैरे आलो असं मानत नाही. कारण माझ्यापेक्षा जास्त अडचणीमध्ये असणारे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत. माझे कलिग माझ्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये ते शिकलेले आहेत. त्यामुळे मी स्वतःला कधी खूप अडचणीतून, कष्टातून शिकलो असं मी नाही मानत. पण मी जिथून ज्या साधारण परिस्थितीतून मी आता इथंपर्यंत आलो की याच्यामध्ये म्हणजे मी असं म्हणेन की परमेश्वरानं मला जी त्या वेळेला जी बुद्धी दिली हा बोलण्याचा भाग झाला. पण ही त्या वेळेला जी बुद्धी येते त्यातला बराचसा मोठा भाग हा तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे बघून जे काही शिकलेले असतात, संस्कार घेतलेले असतात. आणि त्याहीपेक्षा मोठे संस्कार असतात ते पुस्तकांचे आणि वाचनाचे. 3,000 पुस्तकं जी मी वाचली तिथून जी माझी विचार करण्याची पद्धत तयार झाली, त्यामुळे आत्ताही आयुष्यातल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये की आतून कुठून तरी येतं की इथं आपल्याला काय वागायचं आहे. तर हे आईवडिलांचे संस्कार आणि त्याहीपेक्षा ही जी काही हजारो पुस्तकं वाचलेली आहेत, पुस्तकांसारखा गुरु नाही. त्यामुळे म्हणजे आयुष्यात मी जो काय घडलो त्याचं खूप मोठं श्रेय या
पुस्तकांना आहे, वाचनाला आहे. स्किन सिटीची सुरुवात झाली सोलापुरात. सोलापुरातून मोठ्या जागेत आपण जुन्या एम्प्लॉयमेंट चौकात आलो आणि मला आठवतं त्यावेळेला तुम्ही मोबाईल लेसर क्लिनिक सुरू केलं आणि अनेक गावं आठवडाभरामध्ये, म्हणजे अगदी 8 दिवसात 10 गावं अशा स्पीडने तुम्ही जात होतात. त्यानंतर पुणे, मुंबई, हा सगळा प्रवास कसा होता, म्हणजे त्यातले अनुभव काय? व्यवसाय सुरू केला, प्रॅक्टिस सुरू केली, कष्ट प्रत्येकालाच घ्यावे लागतात. मला थोडे जास्त घ्यावे लागले. का? स्किनची ब्रँचेस लहान होती की स्किनच्या ब्रँचमध्ये एक चिठ्ठी लिहून 40 रुपये, याच्यातून खूप काय मोठं अचीव करण्यासारखं काही फारसं नव्हतं. त्यामुळे या ब्रँचमध्ये जे जे काय होतं, जे होत नाही पण आपल्याला करता येऊ शकेल, इथून मुंबईतला माणूस काय करतोय, दिल्लीत नवीन काय ट्रेंड चाललेला आहे, कारण शेवटी मी स्किनमध्ये आहे याला तर काय पर्याय नव्हता. पण स्किनमध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये होतं, जे मुंबईमध्ये होतं, जे आणखीन कुठं होतं, त्यातलं आपल्याला काहीतरी करणं हाच एक मला मार्ग होता. त्यामुळे मी जो लेझर घ्यायचा ठरवला की जो मुंबईनंतर पुण्यात सुद्धा तो लेझर चालेल न चालेल अशी शंका असल्यामुळे पुण्यातले सर्व जेव्हा तिथे 200 डॉक्टर म्हणजे ती घ्यायची हिंमत करत नव्हते आणि मुंबईमध्ये सुद्धाचे खूप सिनियर होते ते लेझर घ्यायचे, त्यावेळेला मी सोलापूरमध्ये हा न चालणारा लेझरचा प्रकल्प आणला. महिन्याला 30,000 इन्कम हे स्किनवाल्यांची साधारणतः म्हणजे इन्कमचा स्तर, आणि तेव्हा 35-40 लाखाचा प्रोजेक्ट मी सोलापूरमध्ये टाकला. 100रातल्या 99 लोकांनी सांगितलं की हे चालणार नाही, परत विचार कर, चालणार नाही, परत विचार कर. आणि तेव्हा मी विचारायचो की बाबा ते वळसंकरांचं चालतं मोठं हॉस्पिटल, माझं का चालत नाही आहे? अरे त्यांचं वेगळं आहे पण नाही चालत. मी सांगायचं मग मला चालेल असं काहीतरी सांगा, हे चालण्यासाठीचे 2 मार्ग सांगा. हे चालणार नाही हे तर मला सर्वांनी सांगितलं, दुष्काळ पडलाय, मिल बंद पडले, कामगार सोडून गेले, सोलापुरात कोण राहत नाही, अर्निंग नाही, उत्पन्न नाही वगैरे वगैरे. तरी त्याच्यातून मार्ग मला काढायचंच आहे, तर मला 2 मार्ग सांगा. तर याला मी नंतर जेव्हा बऱ्याच वर्षानंतर मी काही ट्रेनिंगचे कोर्सेस केले तेव्हा त्याच्यात मला शब्द सापडला त्याला, याला म्हणायचं पॉसिबिलिटी थिंकर. पॉसिबिलिटी थिंकर म्हणजे काय? आत्ता जी काय वाईट परिस्थिती आहे इथून पुढं काय करता येईल, परत वाईट झालं आणखीन 4 पायऱ्या खाली आलात, ठीक आहे, इथून काय करता येऊ शकेल, तिथून आणखीन वाईट झालं, आत्ता अजून काय करता येऊ शकेल, असं आहे त्या लेवलला, आहे त्या परिस्थितीमध्ये आणखीन काय मार्ग निघू शकेल, हे साधारणतः मला विचार करायची पद्धत लागली, कारण दुसरा मार्गच नव्हता. कारण जसं म्हणजे सिंहगडावर चढताना दोर कापल्याच्या नंतर परत जायचा मार्ग नसतो, तसा मला बिझनेसमध्ये जर फेल झालो तर मला कुणीही काका मामा वडील म्हणजे तो भांडवल घालून वर आणायला म्हणजे कुणीही नव्हतं. त्यामुळे माझ्यासमोर दुसरा मार्गच नव्हता, करा किंवा मरा. त्यामुळे मी जे करतोय त्यात यश मिळालंच पाहिजे, दुसरा पर्यायच नाही. मग ते यश मिळायला काय करावं लागेल? प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, ते सगळे करेन मी, पण ते होणार नाही हा ऑप्शन माझ्याकडे नव्हताच. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये स्किनच्या व्यवसायामध्ये डावी कॉस्मेटॉलॉजी किंवा साम्यवाद स्किनमधला ही एक कॉन्सेप्ट आणली. ही टर्मिनॉलॉजी पण वेगळी आहे, मला वाटतं पहिल्यांदा तुम्हीच ती वापरली असेल. तर काय आहे ही कॉन्सेप्ट आणि टर्मिनॉलॉजी? साम्यवाद हा इतके दिवस आम्ही राजकारणात ऐकलेला आहे, स्किनमध्ये साम्यवाद हे पहिल्यांदाच. त्याची थोडी गमतीशीर कहाणी आहे. मी एक पुस्तक लिहायला सुरुवात केलं की डॉक्टर मला सुंदर दिसायचं आहे, डॉक्टर आय वॉन्ट टू लुक ब्युटिफुल. आता सुंदर दिसणं, सौंदर्यशास्त्र हा भांडवलशाहीचा भाग झाला, कारण सुंदर दिसायला खर्च लागतो. जे सुंदर दिसतात तिलाच चांगला नवरा मिळतो, मोठं घर मिळतं, त्यामुळे सुंदर दिसण्यामागं मोठं अर्थशास्त्र आहे. त्यामुळे अर्थशास्त्र आला की भांडवल आणि साम्यवाद त्यामध्ये आलाच. त्यामुळे सुंदर दिसणं हे श्रीमंताचे चोचले, सुंदर दिसणं हा व्यवसाय, त्यात भांडवल पैसे असणारेच ते करणार, पैसे असणारेच घेणार, असं काहीतरी होतं. मी पुस्तक लिहिलं. ते पुस्तक लिहिल्यानंतर मग माझे लेखनिक दत्ता जोशी आणि आम्ही चर्चा करत होतो, या पुस्तकात काहीतरी मिसिंग आहे. ठीक आहे, हे मी जे करतो बाकी सगळे डॉक्टर पण तेच सांगतात, पण समजा आता मी माझ्या पेशंटमध्ये सर्व उद्योगपतींच्या बायका, पुढाऱ्यांच्या बायका, सिनेमात काम करणाऱ्या नटनट्या या असतील, मी त्यांना उपचार देतो. पण उद्या जर माझ्या गावामधल्या ऊस तोडणाऱ्या, मजुरी
करणाऱ्या एखाद्या मुलीनं मला विचारलं की डॉक्टर मला सुंदर दिसायचं, तर डॉक्टर तुम्ही काय उपयोग, हे 4,000 रुपयाचे कॉस्मेटिक घे मग सुंदर होतील, हे माझं उत्तर असेल का? नाही. जर कॉस्मेटॉलॉजी सुंदर दिसणं हे जर शास्त्र असेल तर शास्त्र हे कुठल्याही टूलला मोताज नसतं. गुरुत्वाकर्षण जर हे शास्त्र असेल, ॲपल खाली पडलं का आणि दगड खाली पडलं काय, तत्व सेम असली पाहिजेत. त्यामुळे सुंदर दिसण्याची तत्व, टूल्स वेगळे वापरायचे. 4,000 रुपयाची क्रीम असेल आणि 400 रुपयाची क्रीम असेल तरीसुद्धा मला समजून सांगता आलं पाहिजे, तर ते सायन्स आहे, नाहीतर ती इंडस्ट्री आहे. मग त्यामुळे मी हे सौंदर्यशास्त्र सामान्य लोकांना त्यातली तत्व समजून सांगितली तर ही उपकरणं, कॉस्मेटिक, साबणं, क्रीम हे बाजूला पडतात. आधी साधा एक उदाहरण देतो की त्वचा तजेलदार दिसण्यासाठी मॉइश्चरायझर लावावं लागतं. तर मॉइश्चरायझर लावायला सगळ्यात चांगलं कुठलं? अमुक ब्रँडचं, तमुक ब्रँडचं, पॅरिसचं, 4,000चं, अमुक अमुक असणार असं आपण टी व्हीवर जाहिराती बघतो. पण सर्वात चांगलं मॉइश्चरायझर कुठलं? तर मी माझ्या व्याख्यानातून सांगायचं की आंघोळ करताना अंग पूर्ण पुसल्याच्या आत, अंग कोरडं व्हायच्या आत हातावर 5 थेंब खोबरेल तेल घ्या, त्यात 10 थेंब पाणी टाका आणि ओलसर असणाऱ्या अंगावर तुम्ही ते बाथरूममध्ये असतानाच लावा. कारण शास्त्र काय सांगतं, तुम्ही आंघोळ केल्यानंतर, चेहरा धुतल्यानंतर ते पाणी 3 मिनिटांमध्ये बाष्पीभवन होऊन उडून जातं. आणि तुम्ही मॉइश्चरायझर जेव्हा लावता तो खाली पाण्याचा थर टिकवून ठेवण्यासाठी लावता. आपण जसं शेतामध्ये मल्चिंग करतो, त्या मल्चिंगचं काम हे मॉइश्चरायझर करतं. ऑइली लेअर आला तर बाष्पीभवनाचं पाणी खाली अडतं आणि त्वचा नरम होते. मग आता आंघोळ करून बाथरूममध्ये, बेडरूममध्ये येऊन अंग कोरडं केल्यानंतर तुम्ही कितीही भारी मॉइश्चरायझर लावलं त्याचा उपयोग होत नाही. पण बाथरूमच्या आतमध्ये लावलं तर 5 थेंब खोबरेल तेल आणि 10 थेंब पाणी मिसळून तुम्ही जर अंगावर लावलात तर ते कुठल्याही 4,000 रुपयाच्या मॉइश्चरायझरपेक्षा ते अधिक परिणामकारक असतं, कारण तुम्ही 3 मिनिटाच्या आत लावताय. तर मला अजूनही बरेच पेशंट भेटतात, डॉक्टर मी तुमचं ते 14-15 वर्षापूर्वी व्याख्यान ऐकलेलं होतं आणि तेव्हापासून मी माझी तेलाची बाटली बाथरूममध्ये ठेवते. का? 3 मिनिटाच्या आत अंगाला तेल लावलं पाहिजे. मग मी विचारायचो, म्हणजे ऑडियन्सला विचारायचो, मग तुम्ही ही तेलाची बाटली कुठे ठेवाल, बाथरूममध्ये की बेडरूममध्ये? ती बाथरूममध्ये असली पाहिजे. तर ही साधी साधी तत्त्व असतात आणि ही तत्त्व आपण विसरतो आणि त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी आपल्यावर टी व्हीच्या माध्यमातून येतात. रोज साबण लावलाच पाहिजे का? टी व्हीवरच्या जाहिराती सांगतात. त्यामुळे साबणाचा वापर हा केवळ जाहिरातीमुळे आपण अतिरिक्त करतो. हिवाळ्यामध्ये माझ्या क्लिनिकमध्ये जे पेशंट येतात त्यातले कमीत कमी 1/3 40% पेशंट हे त्यांनी विनाकारण साबण लावल्यामुळे आलेले असतात. जर त्या लोकांनी हिवाळ्यात साबण बंद केला असता तर माझी ओपीडी 40% कमी होईल. आता ही बेसिक गोष्टी समजावून सांगण्यासाठी मी व्याख्यानाचा संकल्प केला होता. मला 100 व्याख्यानं द्यायची होती, 60-65 झाली, पण की डॉक्टर मला सुंदर दिसायचं याच्यावर. आणि थीम काय की हे सर्व शास्त्रीय माहिती सर्वांना कळेल याच्यामध्ये. ही झाली माझी डावी कॉस्मेटॉलॉजी. म्हणजे पैसे खर्च न करता शास्त्रीय तत्त्व जर समजली तरी तुम्ही सुंदर राहू शकता. आणि माझ्या पुस्तकाची म्हणजे थीमच आहे की सौंदर्य हे कॉस्मेटिकच्या बाटल्यामध्ये भरून विकत मिळत नाही किंवा ते लेझरच्या मशीनमधनं बाहेर पडत नाही. म्हणजे तुम्ही इकडून कविता गाठली आणि तिकडून माधुरी दीक्षित बाहेर पडली असं नाही होत. इकडून नितीन टेपेला घातला आणि ऋतिक रोशन बाहेर आला असं नाही होत. त्यामुळे सुंदर होणं हे कॉस्मेटिकमुळं आणि मशीनमुळं नसतं. निरोगी शरीराच्या पायावर सौंदर्याची इमारत उभी राहते आणि तीच ती माझी डावी कॉस्मेटॉलॉजी. तुम्ही ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मार्केटिंगचे खूप वेगळं तंत्र आणलेलं आहे आणि त्यातून स्किन सिटी हा एक कॉईन झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ते पसरलं. ह्या मार्केटिंगच्या वेगवेगळ्या कल्पना, खरं म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मार्केटिंगच्या काही मर्यादा असतातच आणि कदाचित तुमची कॉस्मेटिकची ब्रँच असल्यामुळं मार्केटिंगचं थोडंसं स्वातंत्र्य, पण त्यातल्या भन्नाट कल्पना होत्या ज्या अदरवाईज या क्षेत्रातल्या लोकांना फार कमी सुचतात. ते हे आल्या कुठून आणि ह्याचा नेमका फायदा कसा झाला? आला कुठून तर म्हणजे माझ्याकडे पर्यायच नव्हता. 30,000 इन्कमवाल्या माणसानं 40 लाखाचं मशीन घेतलं तर तुम्हाला अगदी रस्त्यावरून म्हणजे आरडाओरडा करत विकल्याशिवाय पर्यायच नाही ना. कारण त्यामुळे ती
फर्स्ट जनरेशन अंतरप्रेन्योर आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो तेव्हा पहिल्या पिढीच्या जे काही उद्योजक असतात त्यांच्यावर हे प्रेशरच असतं की तुम्हाला फेल व्हायला चान्सच नाही, तुम्हाला यशस्वी व्हावं लागतं. त्या कंपल्शनमधून मला हे मार्केटिंग करावं लागलं. डॉक्टरांनी मार्केटिंग करावं की नाही हा खूप मोठा नैतिक प्रश्न, देशभरात त्यावर चर्चा व्हायच्या लोक. तेव्हा मी आमच्या डॉक्टरांच्या कॉन्फरन्सेसमध्ये स्टेजवरून सांगायचो की डॉक्टरांनी मार्केटिंग करणं आवश्यक आहे. आणि ही फिलॉसॉफी म्हणजे डॉक्टरांसाठी जे काही इथिक्स आहे ते अमेरिकन इथिक्स आणि ब्रिटिश इथिक्स हे दोन वेगवेगळे आहेत. ब्रिटिश इथिक्स सांगतं की डॉक्टरांनी मार्केटिंग करू नये, इतर डॉक्टरांच्या थ्रू जे पेशंट येतील ते मिळवावेत. आणि अमेरिका सांगते की तुम्ही पेशंटला योग्य उपचार आणि योग्य डॉक्टर करण्याचा हक्क आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळं जाहिरात होणं आवश्यक आहे. हे अमेरिकन इथिक्स झालं. ब्रिटिश इथिक्समुळं काय होतं की पेशंट मिळवायला तुम्ही इतर 4 डॉक्टरांच्याकडूनच तुम्हाला पेशंट यायचे म्हणल्याच्या नंतर तुम्ही 40 लाखाची गुंतवणूक 5 वर्ष वाट बघून तुम्ही जगू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला अमेरिकन इथिक्सनंच जावं लागतं. आणि त्यापेक्षा की म्हणजे की ज्याला सुंदर व्हायचं आहे तो डॉक्टरला विचारून येत नाही, तो स्वतःच येतो. त्यामुळे पेशंटपर्यंत पोचणं त्यामध्ये आवश्यक असतं. तर मार्केटिंग करणारा किंवा जाहिरात करणारा मी महाराष्ट्रातला किंवा कदाचित देशातला पहिला डॉक्टर असेल. तो रेकॉर्ड माझ्या नावावर असा आहे. 2004 साली मी ETVला जाहिरात सुरू केली, लेझर क्लिनिकची. अगदी प्रॉपर प्रोफेशनल शूट करून त्याच्यावर जाहिराती आम्ही सुरू केलेल्या. त्यानंतर म्हणजे पूर्ण पेज पेपरला जाहिराती हा कन्सेप्ट म्हणजे हा माझा. त्याकडे आम्ही कर्नाटकाच्या पेपरला पूर्ण पेज जाहिरात द्यायचो. तेव्हा माझ्या ढेपे सरांनी ही ॲड दिली, तुम्ही पण द्या. अच्छा, ढेपेन दिले का, आम्ही पण देऊ. असं सोलापुरातून किमान 5-25 डॉक्टरांच्या थ्रू आम्ही कर्नाटकमध्ये 2-2, 4-4 पानाची पुरवणी व्हायची. आणि जेव्हा इतका मोठा रेव्हेन्यू कर्नाटकात जायला लागला तेव्हा सोलापूरच्या आवृत्त्यांनी, तेव्हा माधव देशपांडे पण संपादक होते, तेव्हा त्यांनी सोलापूरमध्ये वैद्यकीय पुरवण्या काढायला सुरुवात केली की विना अनुदानितमध्ये आपला पैसा कर्नाटकात जातो. म्हणून जसे परवानगी मिळाली तसं डॉक्टरांचे जाहिरातीचे पैसे कर्नाटकात चालले म्हणून सोलापुरात सुरू झाले. आणि नंतर तो ट्रेंड पूर्ण महाराष्ट्रामध्ये आला. आणि आजकाल आता डॉक्टरांनी आर्टिकल लिहिणं, जाहिरात देणं हे खूप कॉमन झालेलं आहे. पण ते एस्टॅब्लिश करायला मला माझ्या डॉक्टरांच्या कम्युनिकेटिव्हमध्ये इतका विरोध झाला. मी त्यांना सांगायचो, हे बघा, आपण जर जाहिरात नाही केली तर भोंदू, बोगस, चुकीचे डॉक्टर, चुकीचे उपचार ते पुढे येतील. आणि माझ्या व्याख्यानात मी तेव्हा ते सांगायचो की नेपोलियननं सांगितलेलं आहे, द वर्ल्ड सफर्ड अ लॉट. जगाला खूप त्रास सहन करावा लागलेला आहे. नॉट बिकॉज ऑफ न्यूसन्स ऑफ बॅड पीपल, वाईट लोकांच्यामुळं त्यांना त्रास झालेला नाही. इट्स बिकॉज ऑफ सायलेन्स ऑफ द गुड पीपल. सज्जन लोक शांत राहतात म्हणून जगामध्ये जास्त त्रास होतो. त्यामुळे चांगल्या लोकांनी जर आपला आवाज नाही पोचवला तर वाईट लोकांचा आवाजच मोठा होणार आहे. त्यामुळे आपल्याकडं चांगलं असलं तर आपण शांत राहायला नाही पाहिजे, सज्जनांनी आपला आवाज पोचवला पाहिजे. हा विचार मी मेडिकल फील्डमध्ये आणला. आणि मार्केटिंग करणारा मी पहिला डॉक्टर. माझं बघून बाकी सर्वांनी सुरुवात केली. महाराष्ट्रात, देशभरात तो ट्रेंड सुरू झाला. डॉक्टरांच्या टेक्स्टबुकमध्ये मार्केटिंग कसं करावं याच्यावर माझे चॅप्टर्स आलेले आहेत. किमान एक 5-6 टेक्स्टबुकमध्ये मी चॅप्टर लिहिलेले आहेत. त्याच्यावर मी देशभर ट्रेनिंग घेतो. तर ते श्रेय माझं. डॉक्टरांना मी लोकांपर्यंत पोचायला शिकवलं. मला हे खूप आवडलं की उगीच तुम्ही इथे फॉल्स मॉडेस्टी दाखवली नाही. तुम्ही 100 एकर जमीन घेतलेली आहे, शेती तुम्ही सुरू केलेली आहे. डॉक्टर आता शेतकरी झालेत. हो, शेतकरी झाले, बांधकाम व्यावसायिक पण झाले. कारण 23 एकर पनवेलला बांधकामाचं त्याच्यासाठी जमीन घेतलेली आहे. आणि तिथे तुम्ही आय थिंक 2,500 फ्लॅट्स तुम्ही बांधतात. त्या दोन्ही प्रोजेक्ट्सबद्दल मला ऐकायचं आहे की नेमकं हे काय आहे. पण आणखी एक उपप्रश्न त्याच्यामध्ये की हे जे सातत्याने तुम्हाला काहीतरी करत राहावं असं वाटतं, तुम्ही स्वस्थ बसत नाही, तर ही जी काही डिस्कंटेंट आहे, ही जी काही अस्वस्थता आहे, तर ही कशाची आहे? मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट. तो स्वभाव लागतो. उद्योग करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी
being restless is the first need to be an entrepreneur. ठेविले अनंते तैसेची राहावे हा मंत्र ज्यांनी बाळगला ते कधीही उद्योगात येऊ शकत नाहीत. त्यामुळं ॲज अ कम्युनिटी, ॲज अ समाज, मराठी माणसाला या संतांच्या शिकवणीपासून थोडं बाहेर येऊन की जोडावे धन उत्तम व्यवहारे हे आपलंसं करणं आवश्यक आहे. कारण व्यवसाय करण्याने समाजाची प्रगती होते, समाजाकडे संपत्ती येते. आणि तुम्ही जे म्हणलात की हे का, तर मी जेव्हा बिझनेस कोच लावला होता की तुमचं 5 वर्षाचं विजन काय आहे, 10 वर्षाचं विजन काय आहे, तर तेव्हा मी लिहिलेलं होतं की मला 2032च्या आत, तुमचा शेवटचा प्रश्नाचं मी उत्तर आत्ता देतो की 2032च्या आत पर्यंत मला 5000 करोडचा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मला उभं राहायची आहे, असं आम्ही तेव्हा त्या वर्कशॉपमध्ये लिहिलेलं होतं. आणि 2018 आला, 17 आला, 15 आला आणि की अजून काय फारसं काहीच हालत नव्हतं. ते रेस्टलेस, कारण ध्येय तर खूप मोठं ठेवलेलं होतं. आणि लॉकडाऊन नंतर तर कळलं की आपण जे काही आतापर्यंत उभं केलेलं आहे ते असं कोलॅप्स व्हायला लागलेलं आहे. कारण स्किन कॉस्मेटिक तर पूर्ण 100% म्हणजे बंद. महिने घरी जाऊन मी शेती ट्रॅक्टर चालवणे इतका मला वेळ मिळायचा आणि काहीच काम नव्हतं. 1 मिनिट फक्त त्यात भेग येते, म्हणजे योगिता त्या काळात सगळ्यात खुश असेल. नाही, की जेव्हा माझे सगळे 10च्या 10 क्लिनिक बंद झाले आणि मी पूर्णपणे घरी बसून होतो ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला आनंद झाला. कारण आयुष्यात तितका वेळ मी आई वडिलांच्या बरोबर जो घालवला, भाऊ बहिणींच्या बरोबर घालवला, सगळे माझी मुलं एकत्र आली, बहिणी भाच्या जावाई सर्व एकत्र येऊन एका घरामध्ये आम्ही जे राहिलो महिने, ते त्या कोविडमध्ये बिझनेसमध्ये किती नुकसान झालं त्याच्यापेक्षा 100 पटीनं तो मोठा आनंद माझा तो आहे. त्या कोविडनं मला माझ्या सगळ्या कुटुंबाच्या बरोबर राहायचा जो आनंद दिला, तर तिथं पण व्यवसाय म्हणून मी जे ध्येय ठेवलेलं होतं की तेव्हा मला बरेच लोक म्हणायचे, डॉक्टर तुम्ही डॉक्टर म्हणून असं 5000 कोटी कमवायचं वगैरे असं बोलणं शोभत नाही. मी म्हणलं डॉक्टर माणसानं म्हणजे आयुष्यामध्ये नक्की काय स्वप्न ठेवायला पाहिजे. नाही तुम्ही कमवा की म्हणे, पण तुम्ही डॉक्टरकीमध्ये काय कमवताय. म्हणजे डॉक्टरांनी पैसे कमवू नयेत, कमवले तरी डॉक्टरकीमधून कमवू नयेत. मी म्हणलं ठीक आहे, आपण बाकी दुसऱ्या गोष्टीमधून कमवूयात. म्हणजे त्यामुळं मोठा व्यवसाय करणं, मोठं स्वप्न बघणं आणि ते अचीव करणं हे चुकीचं नाही आहे. डॉक्टर असल्यामुळे तुम्ही या जन्मामध्ये त्या गोष्टी करू नये असं तर बिलकुलच नाही आहे. त्यामुळे मी डायव्हर्सिफाय होण्याचा निर्णय घेतला आणि डायव्हर्सिफाय होण्यामधलं माझी फिलॉसॉफी अशी की शेती करतोय तर शेती, मी डॉक्टर आहे, माझ्याकडून त्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकेल अशी गोष्ट मी निवडली. औषधी वनस्पती, त्याची लागवड, त्याच्यावर प्रोसेसिंग, त्याच्यापासून गोळ्या क्रीम बनवणं, त्याचं एक्सपोर्ट करणं, याबद्दलची एक व्हॅल्यू चेन आम्ही डेव्हलप करत आहोत. लागवड झालेली आहे, माझे मित्र मुंडे आहेत, त्याचं म्हणजे खूप चांगलं मार्केटिंग करत आहेत. अटल आयुष मंडी, की भारतामधली पहिली खाजगी मंडी जिथं शेतकऱ्याला आपला आयुर्वेदिक वनस्पतीचा माल विकता येईल अशी आम्ही उभी करत आहोत. त्यासाठी आम्ही जागा घेतलेली आहे आणि ते आम्ही कुठलंही सरकारी अनुदान न घेता आम्ही जागा घेऊन त्याच्यावर तो प्रकल्प आम्ही उभा करत आहोत. आणि आयुर्वेदिक वनस्पतीवर काही औषधं बनवणे आणि तो एक्सपोर्ट निर्यात करणं याचा सुद्धा म्हणजे आमचा प्रकल्प सध्या म्हणजे प्लॅनिंगच्या स्टेजवर आहे. आणि रिअल इस्टेटमध्ये का पडलं, तर रिअल इस्टेटमध्ये म्हणजे मला 2-3 जवळच्याच लोकांनी म्हणजे जसं डॉक्टर लोकांना गुंडाळतात तसं मग ते मला गुंडाळून फसवलं. म्हणजे मग त्याच्यातून मी एवढं शिकलो की डॉक्टर लोकांना फक्त पैसे कमवायला येतं आणि ते सांभाळायला येत नाही. म्हातारपणात काही जर अडचण आली तर कुणीही तुम्हाला सहानुभूतीनं पाहत नाही, काय केलं आयुष्यभर असं विचारतात. त्यामुळे आपण हा व्यवसाय म्हणून डेव्हलप करणं, तो वाढवणं, यासाठी या लाईनमध्ये उतरलो आणि मुंबईमध्ये एअरपोर्टच्या बाजूला एक खूप मोठा प्रोजेक्ट लॉन्च करतोय 23 एकरावरचा. 2-2.5 हजार फ्लॅटची ती स्कीम होईल आणि त्यातली पहिली स्कीम ही डॉक्टरांच्यासाठी म्हणूनच राखून ठेवलेली आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. ह्या सगळ्या धडपडीच्या पाठीमागं आता जी एक स्लाईड येत होती, हजारो ख्वाहिशें ऐसी की हर एक ख्वाहिश पे जान निकले, त्याच्याबद्दल त्या तुमच्या तत्वज्ञानाबद्दल काय सांगाल. ही मी जेव्हा GA कुलकर्णीचा प्रायोजक होतो महोत्सवाचा, आम्ही कवी ग्रेस यांना पुरस्कार दिला होता, प्रिय GA पुरस्कार. तेव्हा ग्रेसने 15 मिनटं या एका स्लाईडवर बोलले होते, हजारो ख्वाहिशें ऐसी हर ख्वाहिश पे दम निकले. त्याचा व्हिडिओ अजूनही यूट्यूबवर आहे. एक स्वप्न पूर्ण करायला आयुष्य पूर्ण पडत नाही आणि अशा आपल्याला हजारो स्वप्न बघायची इच्छा आहे, ती पूर्ण
धडपड करायची पण आपली इच्छा आहे. सर्वच पूर्ण होत नाही, बऱ्याचदा आपण मिजरेबली फेल होतो, पण स्वप्न बघायची मात्र सोडायला नाही पाहिजेत. साहित्य, GA, गझल, संगीत हाही तुमच्या जिव्हाळ्याचा भाग झालेला आहे आणि त्यासाठी वेळही काढता. त्याबद्दल काय, कारण खूप सारे GA महोत्सवसुद्धा तुम्ही बरीच वर्ष प्रायोजित केलेला होता. त्या सगळ्या प्रवासाबद्दल थोडंसं ऐकायला आम्हाला आवडेल. एकाच मिनिटात सांगतो. लहानपणी मी खूप पुस्तकं वाचली, ते लिटरली उसने पासने चोरून वाचली. लोकांची पुस्तकं ढापायचं वाचायचं. कोणाच्या घरी गेलं की दिवाळी अंक वगैरे आपले ढापायचे, नंतर मग सासूतपणे परत नेऊन ठेवायचे. तेव्हा मी चोरून पुस्तकं वाचली होती. आता मी पुस्तकं विकत घेऊ शकतो. त्यामुळे मी कुणीही लेखक भेटला तर त्याची पूर्ण पुस्तकं विकत घेऊन मग मी त्याला फोन करतो की बाबा मी एवढी विकत घेतलीत, त्यातले 2 वाचलेले आहेत, बाकीचे वाचणार आहे. साहित्य संमेलनाला मी स्पॉन्सरशिप देतो. तिथंही म्हणजे बाबा ग्रंथदिंडी निघते, त्या ग्रंथदिंडीला खांदा द्यायला त्या पालखीचा भोई, ही माझी भूमिका. त्यामुळे ज्या गोष्टी आपण लहानपणामध्ये आपण म्हणजे रसिक होतो, ते आत्ता पण रसिकच आहे, पण खिशात हात घालणार रसिक पाहिजे. त्यामुळे रसिकता माझ्याकडे पैसे नसताना म्हणजे मी गाणी ऐकलेली आहेत, पैसे नसताना पुस्तकं वाचलेली आहेत, आता पैसे आलेले असतील तर त्या साहित्य व्यवहाराला, संगीताला हातभार लावणं हे माझं कर्तव्य आहे. नाही, एक सायकोलॉजी पण तुम्ही तोडलेली आहे. अनेक श्रीमंत लोक मी बघते, पण पुस्तक जेव्हा विकत घ्यायचं असतं तेव्हा अपेक्षा असते की लेखकाने ते पुस्तक भेट द्यावं. 150 रुपयाचं असेल, मामूली 200 रुपयाचं असेल, पण विकत घ्यावं ही सायकोलॉजी नसते. तर तुम्ही ती पहिल्यांदा ब्रेक केली. GAंचा खूप वारंवार इथे उल्लेख आला. तर 2 प्रश्न. एक म्हणजे GA हे खूप नियतीवादी होते. तुम्ही काय, म्हणजे तुमचं ते कॉन्ट्रॅडिक्शन दिसतं, तुम्ही प्रयत्नवाद मानता असं दिसतं, तर त्याबद्दल. हा शेवटचा प्रश्न घेऊन आपण संपू. एक आहे शेवटचा. एक शेवटचा आहे, मग संपू. मी जास्त बोलण्यापेक्षा इतरांनी बोलणं की GA जे आहेत ते नियतीवादी आहेत. जे काय म्हणजे GAंचं म्हणणं असं की माणसाच्या आयुष्याला काही अर्थच नाही आहे. एखाद्या लहान मुलांनी हातात सोंगट्या घ्याव्यात, दगडं घ्यावी आणि अशी फेकून द्यावी, त्यातली कुठली सोंगटी कुठल्या घरामध्ये पडली त्या सोंगटीला कळत नाही, आणि आपल्या आयुष्यात असं का घडलं हे ती आयुष्यभर विचार करत राहते. हे म्हणजे माणसाचं आयुष्य. तर माणसाच्या आयुष्याला काही अर्थ नाही, ते नियती नावाची गोष्ट असते, ती काहीतरी आणते आणि आपण मात्र आयुष्यभर विचार करतो. हे त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं त्यापेक्षा उलटं आहे की माझे आदर्श लहानपणापासून, मी काल परवाच एक पोस्ट लिहिली की माझे आदर्श कोण, महाभारतातला कर्ण आणि आधुनिक काळामध्ये शिवाजी महाराज. का तर काहीही नसताना, बॅकग्राऊंड नसताना की धडपड करून काहीतरी मिळवणं, हे सर्व संकेताच्या पलीकडे जाऊन जे असतं ना, तो खरा म्हणजे माणसाचा कर्मयोग असतो, कर्मवाद असतो. कर्णाने म्हटलेलं आहे की दैवा यत्तम कुले जन्म हा मदा यत्तम तू पौरुषम. मी कुठं जन्मलो हे दैवाच्या हातामध्ये असेल, पण माझं पौरुष हे माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे मी कुठं जन्मलो हे माझ्या हातामध्ये नाही, माझं बॅकग्राऊंड काय आहे हे माझ्या हातामध्ये नाही, पण माझ्या प्रयत्नानं मी जे काय केलं मला तेवढ्याचाच अभिमान आहे आणि तेवढाच राहणार आहे. अगदी थोडक्यात शेवटच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या 50 वर्षाचा काय प्लॅन आहे? ठीक आहे. तर मी हा कार्यक्रम करायला तयार नव्हतो, पण बायको काहीतरी सरप्राईज अरेंज करणार होती आणि मी मात्र विपश्यनेला फोन बंद करून गायब होणार होतो. मग तेव्हा मी एकाच अटीवर म्हणजे मी या कार्यक्रमाला होकार दिला. कार्यक्रम नको का, तर अजूनही असं खूप काय मोठं आपण कौतुक करून घ्यावं असं आयुष्यामध्ये मी अजून काही फारसं अचीव केलेलं नाही, पण खूप काही अचीव करायचं एवढा जिगरा मात्र माझा अजून आहे. तर त्यामुळे बाबा आपण खूप काय मोठं अचीव केलं म्हणून हा माझा कौतुक करू नका, पण अजून बऱ्याच गोष्टी मला करायच्या आहेत, म्हणून आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या, ही आजची माझी भावना आहे. अगदी. आणि आता हा खरोखर शेवटचा प्रश्न. योगिता मघापासून शांतपणे मुख बाजूला बसलेली आहे. स्किन सिटी आहे, शेती आहे, GA आहे, बांधकाम आहे, या सगळ्यांमध्ये योगिता कुठे आहे? योगिता गणितामध्ये गुणाकार किंवा वर्ग असतो तसा आहे. मी जे करतो ते वर्ग, घन, स्क्वेअर, क्यूब
4पट 6पट 16पट जे काय ॲम्प्लिफिकेशन होतं, शी इज माय ॲम्प्लिफायर. योगिता जर नसेल तर माझं कर्तृत्व हे मी जे अचीव केलं त्याचा घनमूळ वर्गमूळ 16वा म्हणजे 1/6 1/10 1/20th म्हणजे मी 5% किंवा 10% सुद्धा अचीव करू शकलो नसतो जेवढं मी आज केलेलं आहे. हे श्रेय तिचं. म्हणजे धन्यवाद. पुढच्या सगळ्या प्रवासाला, पुढच्या 50 वर्षाच्या प्रवासाला आम्हा सगळ्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा. ही कमान अशीच चढती वाढती राहो आणि या कमानीचा लाभ सगळ्यांना छाया देण्यासाठी हो अशी अपेक्षा व्यक्त करूयात. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स.